ग. हो ग, पीठ मळलंय. हो घे. अहो डब्याला भाजी कुठली करू? भेडू हॉस्पिटल मधून जास्त दिवस नाही झाले की नाही आपल्याला येऊन लगेच कामाला लागली तू. हा आणि तुम्ही नाही लागले कामाला? कोण बोललो? मी नाही जाणार कामाला आज. आज घरीच थांबणार आहे. मी आता हळूहळू माझं काम सुरू करणार आहे, कारण कधी ना कधी तर करायचंच आहे ना. ऑर्डरीचे केवढे फोन येतात, मग काय नाही बोलू. अगं शरू, बरं झालं तू आलीस. मम्मी बघ काय म्हणतीये, टिफिनची ऑर्डर घ्यायचं म्हणतीये ती. मम्मी, डॉक्टरांनी काय सांगितलंय? आराम करायचा ना. मग अगं पण असं कसं, डबे द्यायचे असतात ना, खोळंबा होतो मग लोकांचा. काही खोळंबा वगैरे होणार नाहीये. आम्ही करू सगळं काम. पण तू अजिबात करायचं नाहीयेस. अगं आहोत ना आम्ही 4 जणी, बघून घेऊ सगळं. अगं असं कसं, तुझं ऑफिस, शिवणकाम, तिचं कॉलेज, हिचं शाळा, सगळं कसं जमणार तुम्हाला? मम्मा डार्लिंग, हम है ना, हो जाएगा सब मैनेज, डोंट वरी. आणि मम्मी, तूच आम्हाला शिकवलंस ना टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ते. आम्ही करू का मॅनेज? करेक्ट. चला पटापट आवरूया ताई. तू किचन कडे बघ. अनु तू डबे पोहोचव. मयू तू कचरा काढ आणि मी मार्केट मधून सामान आणून देते. आणि मम्मी तू शांत बस, काही काम करायचं नाहीयेस. शरू शरू ऐक ना, तुला ऑफिसला जायचंय ना, मग तू ऑफिसला जा, आम्ही सगळं सांभाळून ऐकलं. अगं मी सामान तर आणून देते ना. ए भेडू, काय चल रहा है तुम्हाला? अरे मैं जाता है ना, मैं लाता है क्या लाने का है तो. हाँ तुम जाओ काम को. हाँ बरं जा. अम्मा, ज्या घरामध्ये पोरी असतात त्या घरातल्या आई बापाला आई मिळते ना ग. खरंय तुमचं. ज्या घरात मुली असतात ना, त्या घरात देव सुद्धा आनंदी असतात. चला मी येते. हा बाय. सावकाश जा. हो. स्वामी, आज खूप दिवसांनी घरात असं मोकळं आणि मस्त वाटतंय. आमचं घर असंच आनंदात राहू दे आणि मम्मीला पूर्णपणे बरं करा. ऑफिसला जाऊन येते. शायनरचा मूड आता जरा बरा आहे, नाही तर परत खिसकायचा. बाय. हे लिसन एव्हरीबॉडी, ते मीडियाला जे जे पाठवायचं त्याचं प्रेझेंटेशन रेडी आहे का? हे बाबा, सर येणार आणि डायरेक्ट विचारणार, सर डेंजर आहेत काय तायडे, सांग यांना. हो हो. आणि ते प्रॉडक्ट बॅचेस ते कधी निघणार आहेत? अरे असे काय बघताय माझ्याकडे, सर येतील कधी पण. अरे जाम डेंजर आहेत सर, पटापट काम करा. फायनल मीटिंग आहे आता थोड्या टाइम मध्ये. गाईज, आपल्या न्यू प्रोडक्टचं लॉन्च आहे, जस्ट स्ले इट. स्ले काय ते स्लेटे काय? अरे जस्ट स्ले. फ्लेक्स. अरे आपलं प्रोडक्ट गोट आहे, गोट. अबे काय शब्द बोलते तू, इथे माझी नॉर्मल इंग्लिशची बोंब आहे तायडे. अरे मला तर शब्द ऐकून पण गरगरायला झालं. हा हे असले शब्द बोलत जाऊ नको. हा हे बघा, प्रोडक्ट लॉन्च साठी मॅडमचं येणं गरजेचं आहे. हो, ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे आपल्या, आणि तिथे त्यांचा एक व्हिडिओ करणार आहोत. आणि 30 सेकंदाचा सोशल मीडिया व्हिडिओ आजच लागणार आहे. हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतं सर. हा पण मला अजून मिळालं नाही ना ते. नाही, हे बघा मी वाट पाहतोय. आज संध्याकाळपर्यंत काही करून मार्केटमध्ये तो व्हिडिओ जायला पाहिजे, तरच उद्यासाठी ते बझ क्रिएट होईल. कळतंय? ओके, थँक्यू. प्रोडक्ट डिझाईन लॉक झालंय. आकाश दादा, सॉरी सर, प्रॉडक्ट कॅम्पेनसाठी जय सरांनी ज्या पण आयडियाज दिल्या होत्या ना, त्या मी वर्कआउट करतोय. पण एक डाऊट आहे. त्याच्याशी बोललीस का तू? मी केबिन मध्ये गेले होते मगाशी, पण नाहीये सर तिकडे. अगं तो कॉन्फरन्स रूम मध्ये जा, त्याच्याशी बोल. जे काही डाऊट्स असतील तो क्लिअर करेल. दित्री, ऐक ना, होर्डिंगच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तू चेक करशील. आणि मॅक yes. प्लीज तू सुद्धा कॉपी एकदा बघून घेशील. नंतर काही घोळ नको. तायडे
काय जोक मारते. अरे मॅक आणि घोळ हे शब्द मॅचच होत नाहीत. पहिला घोळ होतो आणि मग मॅक वर नाव येतं. बरं मी आलेच. जिथून मार्केटमध्ये पर्क्युलेट करता येईल तिथून सुरू करा. द प्रोडक्ट हॅज टू लँड स्मूथली इन द मार्केट. येस सर. साक्षी ऑर्गॅनिक्सचं नाव शहरातल्या प्रत्येक डिपार्टमेंटल स्टोअरच्या रॅकवर दिसायलाच हवं. मेक इट इम्पॉर्टंट. मेक इट बज अराउंड इट ॲज इफ जर प्रोडक्ट घेतलं नाही तर तुमचं ब्युटी रुटीन इनकम्प्लीट आहे. एक मिनिट. जय खानोलकर. सॉरी, कम अगेन. व्हॉट डू यू मीन कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट केलं का? ऑलराईट, ओके. तुम्ही सगळे काम करायला येता की घरी वेळ जात नाही म्हणून येतं? आर्यन ग्रुपला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं? आपल्याला न मिळता एका नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट कसं मिळतंय? झोपा काढताय तुम्ही? इतक्या दिवसांची मेहनत एका दिवसात सगळं गेलं. युजलेस. एक्सक्यूज मी सर, मला काही डाऊट्स होते ते कंपनीसाठी. आज विचारताय? आज शंका येत आहे तुम्हाला? इथे हातातलं कॉन्ट्रॅक्ट चाललंय आणि आज जागे झाल्यात या. काय चाललंय काय? इतके दिवस काय करत होता तुम्ही? आणि ही काय पद्धत आहे डायरेक्ट आतमध्ये येण्याची? परमिशन घेऊन आतमध्ये यायचं असतं, कळत नाही तुम्हाला? मॅनर्स नाही येत? मी नॉक. सॉरी सॉरी सर. ऑफिस नाही, टुरिस्ट स्पॉट झालाय. फिरायला आल्यासारखे येतात सगळे आतमध्ये. आणि आपण एक नवीन कंपनीला प्रमोट करतोय याचा अर्थ आधीचं सगळं विसरून जा, सोडून द्या असं अजिबात नाहीये. जरा एफिशियंटली काम करायला शिका. हे कॉन्ट्रॅक्ट का गेलं हातून त्याच्या सगळ्या डिटेल्स हव्यात मला आजच्या आज. आणि तुम्ही अजून सगळं काम बाकी असेल ना तुमचं? नुसता टाइमपास सुरू आहे तुमचा. आताच्या आता साईटवर जायचं, आधी बेसिक शिकायचं आणि मग यायचं आयडियाज डिस्कस करायला. आणि मुळात आता आयडियाज डिस्कस करायची वेळ नाहीये, प्रत्यक्ष काम करायची वेळ आहे. बघा, लक्षात येतंय का? शुअर सर. सॉरी.